वेलकम टू खान्स क्रॉप अकॅडमी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 1 ट्रेडिशनल क्रॉप. ट्रेडिशनल क्रॉप हे जो ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधलं जे पहिलं चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरमधले जेवढे क्रॉप आहेत ते पूर्ण क्रॉप सायन्स या विषयामध्ये सुद्धा आहेत. तर क्रॉप सायन्सच्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ बघायला पाहिजे. तर आज आपण बघूया नेक्स्ट क्रॉप जी आहे सोयाबीन. तर सोयाबीनबद्दल आपल्याला डिटेल माहिती बघायची आहे. तर सुरुवातीला आपण बघूया बॉटॅनिकल नेम. ग्लायसिन मॅक्स इज अ बॉटॅनिकल नेम ऑफ सोयाबीन. अगोदर आपण सांगितलेलं आहे की पहिलं जो शब्द असतं तो जिनस असतं, सेकंड जो शब्द असतं ते स्पेसिस असतं. तर जिनसचं पहिलं लेटर कधीही कॅपिटल लिहायला पाहिजे आणि स्पेसिसचं पहिलं लेटर स्मॉलच लिहायला पाहिजे आणि सेपरेट अंडरलाईन करायला पाहिजे. तर हे लॅटिन वर्डमध्ये आहे. लॅटिन वर्डमध्ये लिहिलेलं असल्याने अंडरलाईन करायची गरज नसते. आपल्या लिपीमध्ये जेव्हा आपण लिहितो तेव्हा सेपरेट अंडरलाईन द्यायला पाहिजे. नेक्स्ट ओरिजिन. सोयाबीन नेटिव्ह प्लेस इज एशिया और चायना. तर सोयाबीनचं मूळ स्थान जे आहे ते एशिया आहे, चायना आहे. देन फॅमिली लेगुमिनोसी और लेगुमिनोसा आल्सो. तर सोयाबीनचं कुटुंब जे आहे ते कुटुंब लेगुमिनोसा आहे, त्यालाच आपण लेगुमिनोसी सुद्धा म्हणू शकतो. तर हे बॉटॅनिकल नेम, ओरिजिन, फॅमिली हे एक एक मार्कासाठी आपल्याला MCQ मध्ये डू ॲट डायरेक्टमध्ये विचारतात. नेक्स्ट फोटो बघूया आपण. हे सोयाबीन क्रॉप आहे. आजकाल आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्रास सोयाबीनचं पीक हे कंपल्सरी झालेलं आहे. प्रत्येक शेतकरी सोयाबीन हे घेत आहे आणि उत्पन्नसुद्धा भरघोस मिळत आहे. नेट प्रॉफिट जास्त, मशागतीचा खर्च कमी आणि उत्पादन जास्त, म्हणजे नेट प्रॉफिट जास्त मिळत आहे. तर हे सोयाबीनचं पीक आहे. हे सोयाबीनचं पीक आहे आणि सोयाबीनला लागणारे जे शेंग आहे त्याला आपण पॉट्स असं म्हणतो. आणि पॉट्स मॅच्युअर झाल्यानंतर या पद्धतीनं पीक आपल्याला मॅच्युअर झालेलं पीक बघायला मिळतं आणि या पॉट्समध्ये हे बियाणं असतं, त्याला आपण सोयाबीन सीड असं म्हणतो. नेक्स्ट बघूया आपण युजेस और इकॉनॉमिक युजेस. तर 2 मार्काला किंवा 3 मार्काला हे पॉईंट आपल्याला विचारतात. तर 2 मार्काला विचारलं 4 पॉईंट आपण व्यवस्थित लिहायला पाहिजे आणि जर 3 मार्काला विचारलं तर आपल्याला 6 पॉईंट लिहिणं आवश्यक आहे. तर बघूया आपण. सोयाबीन इज अ इम्पॉर्टंट ऑइल सीड ॲज वेल ॲज पल्स क्रॉप. सोयाबीन इज अ वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑइल सीड ॲज वेल ॲज पल्स क्रॉप. तर सोयाबीन असं एक पीक आहे की तो ऑइल सीडमध्ये मोडतो आणि पल्स क्रॉपमध्ये मोडतो. तर आपण जसं व्हीट आणि पॅडीबद्दल काय सांगितलं होतं, स्टेपल फूड म्हटलं होतं. तर हे सोयाबीन हे पीक कसं आहे, ऑइल सीड आहे. ग्राउंडनट कसं आहे, ऑइल सीड आहे. पण सोयाबीन हे ऑइल सीड ॲज वेल ॲज पल्स क्रॉप आहे, म्हणजे तेलवर्गीय पिकामध्ये मोडतं आणि डाळवर्गीय पिकामध्ये सुद्धा मोडतं. देन इट इज रिच कंटेन ऑफ ऑइल दॅट इज 20%. तर यामध्ये तेलाचं प्रमाण 20% आहे. देन इट इज ऑल्सो रिच कंटेन ऑफ प्रोटीन 41% प्रोटीन कंटेंट. तर ऑइल सीड आहे म्हणजे त्याच्यामध्ये ऑइल आहे आणि पल्सेस आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये आहे. तर जेवढे पल्स क्रॉप आहेत त्यापैकी सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीनचं प्रमाण आहे आणि प्रोटीन वेगवेगळे बाय प्रॉडक्ट बनवण्यासाठी वापर केलं जातं, म्हणून सोयाबीनची दिवसेंदिवस मागणी जास्त होत आहे. देन सोयाबीन यूज्ड फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑइल. तर सोयाबीन हे ऑइल काढण्यासाठी उपयोगात येतं आणि त्यामध्ये तेलाचं प्रमाण 20% आहे. देन ऑइल इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ सोप, कॉस्मेटिक्स, पेंट्स, प्लास्टिक्स अँड कॅन्डल्स. तर सोयाबीनचं ऑइल कुकिंग मीडिया म्हणूनही वापर केलं जातं आणि त्यापासनं मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्टसुद्धा बनवले जातात, जसं सोप आहे, साबण आहे, कॉस्मेटिक आहे, सौंदर्य प्रसाधने, नंतर पेंट्स आहे, प्लास्टिक्स आहे, कॅन्डल्स आहे, आपण फोटोमध्ये दाखवलेले आहेत. इट इज यूज्ड इन द फॉर्म ऑफ ग्रीन बीन्स. आता सोयाबीनचं जे हिरवी शेंग जे असतं त्याला ग्रीन बीन म्हणून भाजून खाल्लं जातं. देन फ्लोअर यूज्ड फॉर कुकिंग मीडिया. त्याचं जे पीठ आहे या पिठापासनं वेगळे
प्रॉडक्ट डोसा उत्तप्पा सुद्धा बनवले जातात. देन ऑइल यूज्ड फॉर कुकिंग मीडिया. देन सोयाबीन ऑल्सो यूज्ड फॉर मेकिंग सोया मिल्क. तर दूध बनवण्यासाठी सुद्धा सोयाबीनचा वापर केला जातं. इट इज यूज्ड ॲज अ ॲनिमल फीड. तर जे सोयाबीनची गुळी जी असते ज्याला आपण हस्क असं म्हणतो, तर हे आणि पाचर म्हणून त्याचा वापर केलं जातं, म्हणजे जनावराचं खाद्य. तर हे सुद्धा आपण फोटोमध्ये दाखवलेलं आहे. देन सोयाबीन क्रॉप इज अ लेग्युमिनस क्रॉप अँड इन्क्रीज द फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द सॉईल. तर सोयाबीन हे पीक लेग्युमिनस आहे, द्विदल पीक आहे. याच्या मुळावर नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठी असतात. त्याच्यामध्ये रायझोबियम नावाचं जीवाणू असतं. तो जीवाणू या मुळावर बसून निसर्गामधलं नत्र ॲब्सॉर्ब करतं आणि त्याचं नायट्रेटमध्ये फॉर्म करून त्या पिकाला उपयुक्त पडतं. तसं पीक हे निसर्गामधलं नायट्रोजन घेता येत नाही, तर हे रायझोबियम कल्चर त्याचं जीवन जगण्यासाठी तो तसं करतो आणि त्याला पिकाला त्याचा फायदा मिळतो. तर बघूया आपण नेक्स्ट. हे सोयाबीनपासनं काय काढतात? ऑइल है ना. सोयाबीन सीड यूज्ड फॉर एक्सट्रॅक्शन ऑफ ऑइल. देन सोयाबीन ऑइल यूज्ड फॉर कुकिंग मीडिया. okay, then it also manufacturing product, that is a soap, that is a cosmetic, then also paints, varnish, etc. Then soybean oil also used for ingredient into the insecticide or pesticide. तर ingredient म्हणून याचा वापर केला जातं. then soybean after extraction of oil, then soybean cake used as a nutritive value. It rich contain of protein, 40 to 41% protein content. Then this is a used for as a vegetable meat purposes. त्याला पण सोयाबीनच्या वड्या असं म्हणतो. हे वड्यासुद्धा आपल्याला मार्केटमध्ये मिळतात आणि फार पौष्टिक असतात. याच्यामधलं तेल काढलेलं असतं, बाकी प्रोटीन तसंच असतं, म्हणून याची भाजी म्हणून आपण बनवतो. नेक्स्ट, these are candles. Soybean oil used for candle making. Then green beans. Okay. Then husk or hay. तर हे याला गुळी म्हणतो आपण. हे गुळी जनावराला उत्कृष्ट खाद्य म्हणून वापरलं जातं. देन नेक्स्ट बघूया इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये आपण 2 पॉईंट एक्सप्लेन करतो, सॉईल अँड क्लायमेट. तर कधी वेळेस इकॉलॉजी म्हणून विचारतात तेव्हा हे दोन्ही पॉईंट आपण सेपरेट लिहायला पाहिजे, एक एक मार्कासाठी. ओके. सॉईल. सोयाबीन क्रॉप ग्रोन वाईड रेंज ऑफ सॉईल. सोयाबीन असं एक पीक आहे की कोणत्याही जमिनीमध्ये येतं. बट इट इज ग्रोन ऑन लाईट टू सँडी लोम सॉईल. परंतु हलकी जमीन आणि सँडी लोम सॉईलमध्ये सोयाबीन फार चांगलं येतं, शेंग भरपूर तयार होतात. देन इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन. देन आता सोयाबीन या पिकाला फर्टाईल जमिनी असणं आवश्यक आहे आणि उत्तम निचरा होणारी जमीन असणं आवश्यक आहे. इन केस ऑफ हेवी सॉईल इट कॅन बी ग्रोन ऑन व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ओनली अँड देन लेस फॉर्मेशन ऑफ सीड्स ऑर पॉट्स. तर भारी जमीन ज्याला म्हणतो आपण, चोपण मातीच्या जमिनी वगैरे भारी जमिनी जे असतात त्या जमिनी हे सोयाबीन पिकासाठी योग्य राहत नाही, कारण की फक्त पिकांची वाढ होते, ज्याला म्हणतो आपण माजलेलं सोयाबीन. तर फक्त सोयाबीनची वाढ होते, पानं भरपूर येतात आणि शेंगा कमी तयार होतात. तर तशा जमिनीमध्ये सोयाबीन न घेता हलक्या जमिनीमध्ये घ्यायला पाहिजे, सँडी लोम सॉईलमध्ये घ्यायला पाहिजे. इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. तर पाणी थोडंफार धरणारी असायला पाहिजे की जेणेकरून ओलावा जास्त दिवस टिकून राहणार. देन सॉईल पीएच 6 to 6.5. जमिनीचं सामू जे आहे 6 ते 6.5 असायला पाहिजे, स्लाइटली न्यूट्रल. इट इज सेन्सिटिव्ह टू वॉटर लॉगिंग सॉईल कंडिशन इन अर्ली ग्रोथ स्टेज. तर सोयाबीन पीक हे लहान असताना जर जमिनीमध्ये पाणी साचत असेल तर ही असली जमीन त्या पिकाला हानिकारक असते. तर पाणी उत्तम निचरा होणारी जमीन असायला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट, क्लायमेट. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. तर प्रत्येक पिकाचा आपण क्लायमेट लिहित असताना तो ट्रॉपिकल आहे का, सब ट्रॉपिकल आहे का, टेम्परेट आहे. तर आपण मागचे क्रॉप आपण कंपॅरिझन करूया. तर व्हीट टेम्परेट होतं, पॅडी ट्रॉपिकल आहे, ग्राउंडनट ट्रॉपिकल आहे आणि आज आपण बघत आहात सोयाबीन सुद्धा ट्रॉपिकल आहे.
म्हणजेच सोयाबीन पीक हे उष्ण कटिबंधातील पीक आहे. इट रिक्वायर ड्राय अँड क्लिअर वेदर. सोयाबीन पिकाला ड्राय म्हणजे कोरडं हवामान आणि क्लिअर वेदर म्हणजे प्रखर सूर्यप्रकाश असणारं हवामान सोयाबीन पिकाला पोषक असतं. देन ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 20 to 35 डिग्री सेल्सिअस. सोयाबीन या पिकाला 20 ते 35 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असणं आवश्यक आहे. ॲव्हरेज रेनफॉल इज अबाउट 600 to 1000 मिलीमीटर फॉर ग्रो रेनफेड कंडिशन. तर सोयाबीन पिकाला पर्जन्यमान 600 ते 1000 मिलीमीटर असणं आवश्यक आहे. देन नेक्स्ट पॉईंट, प्रेपरेटरी टिलेज और प्री टिलेज और लँड प्रेपरेशन. ते 2 मार्काला विचारतात, काही वेळेला 1 मार्कासाठी सुद्धा विचारू शकतात. तर यालाच आपण पूर्व मशागतीची कामे असं म्हणतो. देन land should be plowing immediately after harvest of previous crop by the help of wooden plow or iron plow or tractor plow. तर अगोदरचं पीक निघाल्याबरोबर आपण पुढच्या पिकाची तयारी करत असताना नांगरणी करायला पाहिजे. लाकडी नांगरणी करा किंवा लोखंडी नांगरणी करा किंवा ट्रॅक्टरनी करा. देन आफ्टर प्लोईंग क्लॉड क्रशिंग शुड बी डन. तर नांगरणी झाल्यानंतर ढेकळे फोडणी करून घेणं आवश्यक आहे. देन क्रॉसवाईज हॅरोईंग 2 to 3 टाइम्स. त्यानंतर आपण 2 ते 3 कुळोच्या पाड्या द्यायला पाहिजे जेणेकरून जमीन भुसभुशीत होणार. देन अप्लाय 10 to 15 कार्टलोड ऑफ FIF बिफोर लास्ट हॅरोईंग. तर लास्ट कुळोईंगच्या अगोदर 10 ते 15 गाड्या शेणखताच्या प्रति हेक्टरी शेतामध्ये टाकायला पाहिजे. नंतर शेवटची कुळवणी करायला पाहिजे. देन कलेक्ट अँड डिस्ट्रॉय प्रिव्हियस क्रॉप स्टबल्स. अगोदरचं पिकाचं जे काही अवशेष असेल, स्टबल्स असेल, ते जमा करून जाळून टाकणे किंवा कंपोस्ट तयार करणे. तर आपण बघूया लँड प्रिपरेशन कसं केलं जातं. तर हे लाकडी नांगराने नांगरणी करत आहेत. तर लोखंडी नांगरणी करता येते. या पद्धतीनं ट्रॅक्टरनंही आता सर्रास जमिनीची मशागत हे ट्रॅक्टरनं होत आहे. आणि ढेकळे फोडणी केल्यानंतर हे ढेकळे फोडणी यंत्र आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने ढेकळे फोडणी केली जाते. आणि ढेकळे फोडणीच्या नंतर आपण हे हॅरोईंग करतो. आपण हॅरोईंग केल्यानंतर जमीन जर लेवल करायची गरज असेल तर लेवलिंगही केली जाते. या पद्धतीनं हे फोटोमध्ये दाखविलेलं आहे. नंतर आपण लास्ट कुळवणीच्या अगोदर हे शेणखत, ज्याला आपण FYM फार्म यार्ड मॅन्युअर असं म्हणतो, तर हे शेणखत आपल्या घरचं जे जमा केलेलं असतं ते उन्हाळ्यामध्ये आपण शेतामध्ये नेऊन टाकतो. तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला लेवलिंग करता येते. ते झालं आपलं लँड प्रिपरेशन, पूर्व मशागत. नेक्स्ट, सोईंग सीझन अँड टाईम. दिस पॉईंट ऑल्सो आस्क 1 मार्क्स. ओके, तर काही वेळेला सीझन विचारतात. सीझनही विचारलं तरी आपण सोईंग टाईम लिहायलाच पाहिजे. टाईम विचारलं तरी आपण सीझन आणि टाईम लिहायला पाहिजे. तर 1 मार्कासाठी हे विचारतात. देन सोयाबीन क्रॉप ग्रोन खरीप अँड रबी सीझन इन महाराष्ट्र स्टेट. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये तर खरीप आणि रबीमध्ये घेतलं जातं. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने खरीपचंच पीक मानलं जातं, खरीपमध्येच घेतलं जातं. देन सोईंग सीझन ऑफ खरीप इज जून टू जुलै अँड देन रबी सीझन सोईंग टाईम इज ऑक्टोबर टू नोव्हेंबर. तर खरीप सीझनमध्ये पेरणीची वेळ जी आहे ते जून टू जुलैमध्ये पेरणी करायला पाहिजे. आणि रबी सीझनमध्ये पेरणी करायचं असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये. तर महाराष्ट्रामध्ये रबी क्रॉप सोयाबीन फारच कमी घेतलं जातं आणि जास्त करून खरीप सीझनमध्ये घेतलं जातं. नेक्स्ट, सोईंग मेथड. देर आर 2 मेथड्स ऑफ सोयाबीन सोईंग, ड्रिलिंग मेथड अँड देन डिबलिंग मेथड. आता ड्रिलिंग मेथड म्हणजे पेरणी. पेरणी म्हणजे आपण टिपणीच्या सहाय्यानं पेरणी करा, ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी करा. त्याचं वैशिष्ट्य काय असतं, 2 ओळीमध्ये अंतर मेंटेन असतं. देन डिबलिंग. डिबलिंग म्हणजेच काय, सीड्स आर सोन ॲट अ प्रॉपर डेप्थ बाय द हँड ॲट अ प्रॉपर डेप्थ. तर व्यवस्थित खोलीपर्यंत एक एक बी आपण हाताने पेरणी करतो, त्याला म्हणतात डिबलिंग. त्या फोटोमध्ये आपण दाखविलेलं आहे. देन नेक्स्ट पॉईंट, spacing of soybean depend upon the sowing method. Depend upon the sowing method. That is the drilling method sowing. Spacing is about 45 by 5 centimeter row to row and plant to plant distance.
तिथे दाखवलं आपण हे ड्रिलिंग मेथडनं पेरणी केलेली आहे. त्या 2 ओळीमध्ये समान अंतर दिसत आहे आपल्याला, प्रत्येक ओळीमध्ये समान अंतर आहे, म्हणजे 45 सेंटीमीटर अंतर ठेवून आपण 2 ओळीमध्ये पेरणी करतो. 2 झाडामधलं अंतर हे 5 सेंटीमीटर असावं. डिबलिंग मेथड देन 60 बाय 5 सेंटीमीटर. डिबलिंग मेथडनं 2 ओळीमधलं अंतर 60 सेंटीमीटर ठेवलं जातं. 2 झाडामधलं अंतर 5 सेंटीमीटर ठेवलं जातं. ते बघा 60 सेंटीमीटर अंतर दिसत आहे, म्हणजे या 45 पेक्षा जास्त अंतराने पेरणी केलेली आहे, म्हणजे लागवड केलेली आहे. 2 झाडामध्ये आपल्याला क्लिअर अंतर दिसत आहे. तर हे हाताने लागवड केलेली आहे. आता हे लागवड करत असताना कुठं रिचच्या साईडने किंवा रिचच्या टॉपवर सुद्धा लागवड करत आहे. आजकाल ही पद्धत वापरणं सुरू आहे, कारण इथं मजूर जास्त लागतात, उत्पादन जास्त मिळतं. Then next, seed rate. Seed rate of soybean depend upon the type of variety, means size of seed, and then also sowing method. Then drilling method, more require seed. Then dibbling method, less require seed. Smaller size seed require less seed, and then bold size seed require more seed rate. ओके, तर बियाचं प्रमाण हे कशावर अवलंबून आहे, तर जातीवर. जाती म्हटलं की बियाची साईज बदलते. तर हे स्मॉलर साईज दिसत आहे तुम्हाला, हे लार्जर साईज दिसत आहे. तर जेव्हा आणि पेरणीच्या पद्धतीवर अवलंबून आहे. पेरणीची पद्धत म्हणजेच ड्रिलिंगनं पेरणी केलो आपण तर अंतर कमी आहे. स्पेसिंगवर सुद्धा अवलंबून असतं. स्पेसिंग कमी ठेवलं तर बियाचं प्रमाण जास्त लागणार, आणि डिबलिंग मेथडनं पेरणी केली तर स्पेसिंग वाढणार आणि बियाचं प्रमाण कमी लागणार. आणि लहान साईजचं बी असेल तर बी कमी लागणार, आणि लार्जर साईज सीड असेल तर बियाचं प्रमाण जास्त लागणार. तर एक ॲव्हरेज आपण सांगतो, सीड रेट ऑफ सोयाबीन इज 65 to 75 kg पर हेक्टर. सोयाबीनचं बियाचं प्रमाण 65 ते 75 किलो प्रति हेक्टरी बियाचं प्रमाण लागतं. देन नेक्स्ट पॉईंट, सीड ट्रीटमेंट. आपण डेफिनेशन वगैरे बघितलेली आहे, आता नेहमी डेफिनेशन सांगायची गरज नाही. देन सोयाबीन सीड्स आर treated with Thyram at the rate of 3 gram per kg of seed to prevent fungal diseases. तर सोयाबीन या पिकाला पेरणी करण्या अगोदरच थायरम लावलेलं असतं, किंवा ॲग्रोसन किंवा सेरेसन हे ऑर्गॅनो मर्क्युरियल फंजिसाईड 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणामध्ये बियाला बीज प्रक्रिया केली. इथं बीज प्रक्रिया करून दाखवित आहे. तर हे बीज प्रक्रिया केल्यामुळं फंगल डिसीजेस जे येणार आहेत तर ते फंगल डिसीजचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बियाला बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. देन नेक्स्ट, सीड ट्रीटमेंट. सोयाबीन सीड्स आर ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर फॉर इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन. धिस ट्रीटमेंट गिव जस्ट बिफोर सोईंग. तर लेग्युमिनस पीक आहे, लेग्युमिनस क्रॉपला आपण रायझोबियम कल्चर नावाचं बायोफर्टिलायझर पेरणी करण्या अगोदर लावायला पाहिजे. at the rate of 25 gram per kg of seed for increase the fixation of atmospheric nitrogen. तर हे लावल्यामुळं जास्त प्रमाणामध्ये हवेमधलं नत्र स्थिरीकरण होतं आणि पिकांचं उत्पादनही वाढवतं आणि नत्र खताची आपली बचत पण होते. तर आपण फोटोमध्ये बघूया रायझोबियम कल्चर नेमकं काय. तर रायझोबियम कल्चर हे पॉकेटमध्ये मिळतं, कारण की आपण कृषी केंद्रामधूनही बियाणं जर घेतलं तर त्या बॅगमध्ये रायझोबियम कल्चरचं पॉकेट येतं. का की जस्ट बिफोर सोईंग ऑफ सीड, म्हणजे लागवड करण्या अगोदर हे बियाची बीज प्रक्रिया करावं लागेल. कारण अगोदर म्हणजेच जस्ट 2-3 तास अगोदर करणं आवश्यक असतं. 1-2 दिवस किंवा 1 महिना अगोदर जमत नाही, तर तेव्हाच्या तेव्हाच करणं आवश्यक आहे. म्हणून ते सोयाबीनच्या बॅगमध्ये हे रायझोबियमचं पॉकेट येतं. पण शेतकरी पेरते वेळेस ते निघालं की फेकून देतात. तर नाही, तर आपण पेरणी ज्या दिवस आपल्याला पेरणी करायची आहे, आपल्याला 9-10 वाजता शेतामध्ये जायचं आहे, त्याच्या अगोदर आपण रायझोबियम कल्चर बियाला लावायला पाहिजे. तिथं हे जे बी दिसत आहे हे तसं ग्रीन ग्राम आहे. तर सोयाबीनचंही या पद्धतीनं सीड ट्रीटमेंट केली जाते. तर यामुळं आपलं उत्पादनही वाढतं आणि नत्र खताची बचत होते. हे 100 किलो नत्र स्त्रीन करतं एका हेक्टरमध्ये. तर हे स्वस्त दरामध्ये आहे आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं आवश्यक आहे. तर आपणही आपल्या घरी सांगायला पाहिजे. म्हणून हे व्यवस्थित तुम्हाला सीड ट्रीटमेंट दाखवित आहे. ओके, नेक्स्ट.
manures and fertilizer. Then soybean crop apply 50 cartload of FIM per hectare at the time of land preparation. जेव्हा पूर्व मशागत करत असताना 50 गाड्या शेणखताच्या 15 गाड्या शेणखताच्या प्रति हेक्टरी वापरायला पाहिजे. लास्ट कोडिंगच्या अगोदर आपण हे खत टाकायला पाहिजे. देन recommended dose of chemical fertilizer is 25 kg nitrogen, 50 kg phosphorus plus 40 kg potash per hectare at the time of sowing. तर आता नत्र कमी दिलेलं आहे फॉस्फरसपेक्षा. का असं की हे सोयाबीन क्रॉप जे आहे लेग्युमिनस क्रॉप आहे, याच्या मुळावर नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठी तयार होतात आणि ते नत्र स्थिरीकरण करतात. म्हणून नंतरच्या काळामध्ये नत्राची गरज नसते, सुरुवातीच्या काळामध्येच नत्र खताची गरज असते. तर 25 किलो नत्र द्यायला पाहिजे, 50 किलो फॉस्फरस, आणि जर आपल्या जमिनीमध्ये पोटॅशचं प्रमाण कमी असेल तर 20 ते 40 किलो पोटॅश पण द्यायला पाहिजे. तसं महाराष्ट्राची जमीन हे कशी आहे, पोटॅश भरपूर आहे, तरी आपण सॉईल टेस्ट केल्यानंतर कमतरता जर दिसत असेल तर आपण हे पोटॅश खत द्यायला पाहिजे आणि सगळे खतही आपण पेरते वेळेसच द्यायला पाहिजे. नेक्स्ट, इंटर क्रॉपिंग. जनरली सोयाबीन क्रॉप ग्रोन ॲज अ इंटर क्रॉप into the jawar, maize, bajri, then also red gram. This crop can be taken intercrop. तर आंतरपीक म्हणून आपण सोयाबीनचं पीक प्रामुख्याने घेतो. तर ज्वारीमध्ये घेतलं जातं, मकामध्ये, बाजरीमध्ये, नंतर तुरीमध्ये, काही वेळेला कापसामध्ये सुद्धा घेत आहेत. तर ग्राउंडनटसुद्धा घेतलं जातं. तर या पद्धतीनं आपण सोयाबीन आंतरपीक म्हणून घेतो. आणि या आंतरपिकाचा फायदा, जे मुख्य पीक तूर वगैरे आहे, या तुरीला याचा फायदा होतो. सोयाबीन निघाल्यानंतर तुरीसाठी पूर्ण जागा रिकामी मिळते. कारण सोयाबीनची सुरुवातीला तूर लहान असते तेव्हा सोयाबीन फायदा घेतो आणि सोयाबीन निघाल्यानंतर या जागेचा फायदा पूर्ण तुरीला होतो. म्हणून आपल्या भागामध्ये जास्त करून सोयाबीन आणि तूर हे इंटरक्रॉपिंग सिस्टीम चालतं. तर उत्पादनामध्ये वाढ होते, तणाचाही बंदोबस्त कमी होतं, रोगाचाही बंदोबस्त कमी होतं. नेक्स्ट, इरिगेशन. जनरली सोयाबीन ग्रो खरीप सीझन ॲज अ रेनफेड कंडिशन. तर शक्यतो सोयाबीन आपण खरीपमध्ये घेतो आणि खरीपचं पीक म्हणजे रेनफेड म्हणजे पावसाच्या भरोश्यावर असतं. देन सोयाबीन क्रॉप गिव इरिगेशन ड्युरिंग द more gap between two rainfall to give protective irrigation at a proper critical growth stages. तर सोयाबीन या पिकाला खरीप सीझनमध्ये जर पावसाने जास्त गॅप दिलं असेल अशा वेळेस आपण 1-2 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन देतो, फ्लावरिंग स्टेजमध्ये आणि ग्रेन फॉर्मेशन स्टेजमध्ये. तर हे क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत. या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसमध्ये आपण सोयाबीनला पाणी द्यायला पाहिजे. Then soybean crop require 450 to 750 millimeter water. तर याच्या होल ग्रोथ पिरियडमध्ये 450 ते 750 मिलीमीटर एवढं पाणी लागतं. तर पाणी शक्यतो आपण देत असताना स्प्रिंकलर इरिगेशनचा वापर करायला पाहिजे, कारण की ऐन वेळेला पाणी देतं आपण दांडं वगैरे तयार करून ठेवलेलं नसतं. तर आपण स्प्रिंकलर जर पाणी दिलं, पाण्याची बचत होणार आणि लवकर पाणी देणं होईल. नेक्स्ट, इंटर कल्टिवेशन. देन सोयाबीन क्रॉप अफेक्टेड बाय वीड अप टू 2 months फ्रॉम द सोईंग. तर सोयाबीन क्रॉप जे आहे, सोयाबीन क्रॉप हे 2 महिन्यापर्यंत तणाचा प्रादुर्भाव सोयाबीनमध्ये जास्त आढळतो. देन सोयाबीन क्रॉप इंटर कल्टिवेशन ऑपरेशन शुड बी डन देन 1 or 2 times होईंग ॲट अ 15 days इंटरवल. देन बिटवीन 2 होईंग 1 weeding or 2 weeding should be done. तर सोयाबीन पिकाला अंतर मशागतीचे कामं करत असताना आपण 15-15 दिवसाच्या अंतराने कोळपणी करायला पाहिजे आणि 2 कोळपणीच्या मध्ये एक वेळेस खुरपणी करायला पाहिजे. आणखी जर तणाचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर आपण शेवटी आणखीन एक खुरपणी करायला पाहिजे, तर तणाचा बंदोबस्त होईल. तर या बैलाच्या सहाय्याने सुद्धा आपण कोळपणी करतो आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुद्धा कोळपणी केली जाऊ शकते. देन weed should be nowadays weed should be controlled by weedicide or herbicide, that is alachlor.
तर मजूर जर मिळत नसतील खुरपणीसाठी, तणाचा बंदोबस्त करण्यासाठी शक्यतो आता काय होत आहे, तणनाशकाची फवारणी करत आहेत. तणनाशकाच्या फवारणीमुळं तणाचा बंदोबस्त करता येतं. नेक्स्ट, हार्वेस्टिंग. सोयाबीन क्रॉप रेडी फॉर हार्वेस्टिंग 90 to 120 days after sowing or depend upon the type of varieties. काही लवकर येणाऱ्या जाती आहे 90 दिवसामध्ये, काही 95 दिवसामध्ये, काही 100 दिवसामध्ये, काही 105 दिवसामध्ये, काही 110 दिवसामध्ये, काही 120 दिवसामध्ये. मग जनरली आपण सांगतो की सोयाबीनचं पीक कापणीला 90 ते 120 दिवसामध्ये काढायला येतं. हे हे लिहिणं गरजेचं आहे. देन मॅच्युरिटी साइन्स आर whole plant leaves turn yellowish in color and then pods also turn brown in color. तर नेक्स्ट आपल्याला हार्वेस्टिंगमध्ये लिहिणं आवश्यक आहे मॅच्युरिटी सायन्स. तर मॅच्युरिटी सायन्स काय दिसतं की पूर्ण पानं पिवळं झालेली दिसतात, काही पानं गळून गेलेली दिसतात. आपण क्रॉप बघणार आहोत मॅच्युअर झालेलं की त्याचे पानं जे आहेत ते पूर्ण गळून गेलेले दिसतात, फक्त शेंग झाडाला लटकलेले दिसतात. देन हार्वेस्टिंग शुड बी डन कट डाऊन द प्लांट ॲट अ ग्राउंड लेवल ऑर पुलिंग आउट. तर शक्यतो हार्वेस्टिंग जे केली जाते मजुराच्या सहाय्याने, तर ते सिकलच्या सहाय्यानं प्लांट कट करतात किंवा अपरूटिंगसुद्धा करतात, इझिली अपरूटिंग होतात. देन आफ्टर हार्वेस्टेड प्लांट कॅरीड इट इन टू थ्रेशिंग यार्ड अँड ड्राईड फॉर 2 to 3 days. नंतर आपण हे हार्वेस्टेड झालेले जे प्लांट आहेत ते हार्वेस्टिंग केल्यानंतर 1-2 दिवस एकतर आपण शेतामध्ये जागेवर ठेवतो किंवा त्याला उचलून गंजी पसरून एका ठिकाणी ठेवतो, जेणेकरून पाणी पाऊस आला तर लवकर गंजी तयार व्हावं. आणि पूर्ण शेतामध्ये पसरून असेल तर एखादी पाऊस वगैरे सुरू झालं तर जमा करणं शक्य होत नाही. म्हणून हार्वेस्टिंग झाल्याबरोबरच आपण एका ठिकाणी त्याला पसरून ठेवायला पाहिजे, 2-3 दिवस वाळू द्यायला पाहिजे, वाळल्यानंतर गंजी लावून ठेवायला पाहिजे. देन थ्रेशिंग शुड बी डन बाय मेकॅनिकल थ्रेशर or beating out also or trampling also. तर nowadays mechanical harvester can be available. तर आता एक कापणी झाल्यानंतर आपण त्याची मळणी करत असताना थ्रेशर मशीनसुद्धा उपलब्ध आहेत. शक्यतो आपण थ्रेशर मशीनच काढतो आणि ते बडूनही काढलं जातं किंवा रोडवर ठेवून बैलगाडीनं किंवा जे काही गाड्या वगैरे जातात त्याच्या सहाय्याने काही लोक करतात, परंतु शक्यतो हे थ्रेशर मशीननं काढलं जातं. आणि नवीन जी पद्धत निघालेली आहे मेकॅनिकल हार्वेस्टर, त्याच्या सहाय्याने कापणी होते, मळणी होते, उधळणी होते आणि स्वच्छ धान्य ड्रममध्ये जमा होते आणि ते ट्रॅक्टरनं भरून आपण घरापर्यंत आणू शकतो. तर सोपं झालेलं आहे सगळं. आपण बघूया फोटो. हे मजुराच्या सहाय्याने हे काय होत आहे, हार्वेस्टिंग करत आहेत. काय करत आहे, हार्वेस्टिंग. मजूर लावून पिकाची काय होत आहे, हार्वेस्टिंग होत आहे. आणि हार्वेस्टिंग केल्यानंतर हे एकतर 1-2 दिवस शेतामध्ये ठेवा किंवा जिथं आपल्याला थ्रेशिंग यार्ड आहे अशा पद्धतीनं या जागेमध्ये बाजूला गंजी लावून ठेवायला पाहिजे. आणि ते गंजीमधून सोयाबीन इथून त्याला बिटिंग केलं जातं किंवा तिथं थ्रेशर मशीन लावून सुद्धा आपण हार्वेस्टिंग करू शकतो. नवीन निघालेलं आहे हार्वेस्टर कम थ्रेशर. तर याच्या सहाय्याने आपल्या पिकाची कापणी होते, मळणी होते, उधळणी होते आणि काम सोपं जातं. तर या पद्धतीनं हार्वेस्टिंग. देन यील्ड. देन सोयाबीन ॲव्हरेज यील्ड इज अबाउट डिपेंड अपॉन द कल्टिवेशन मेथड्स. फॉर रेनफेड क्रॉप 10 to 12 क्विंटल पर हेक्टर. 10 to 12 क्विंटल पर हेक्टर. देन इरिगेटेड क्रॉप ॲव्हरेज यील्ड इज अबाउट 35 to 40 क्विंटल ग्रेन पर हेक्टर. तर जे उत्पादन अवलंबून जे आहे ते कोरडवाहू आहे का ओलिताचं आहे. आता कोरडवाहू जर सोयाबीन असेल तर पावसाच्या भरोश्यावर त्याचं उत्पन्न अवलंबून आहे. तर ॲव्हरेज हे 10 ते 15 क्विंटल मिळणार. आणि वेळेवर जर आपण पाणी जर दिलं, जेव्हा पाऊस झालं नाही, 1-2 पाण्याच्या पाळ्या आपण दिलेले असतील फुलं अवस्थेमध्ये आणि धान्य भरण्याच्या अवस्थेमध्ये, तर भरघोस उत्पादन मिळतं. 35 ते 40 क्विंटल उत्पन्न मिळतं. आता मिक्स क्रॉपिंग जे आहे ते ओळीवर अवलंबून आहे. याचं काही आपल्याला देणं घेणं नाही, कारण की रोवर अवलंबून आहे. कोणी 2 ओळी टाकतात, कोणी 6 ओळी टाकतात. त्याचं यील्ड आपल्याला सांगायची काही गरज नाही, पण टेक्स्टबुकमध्ये दिलेलं असल्या कारणाने इथं लिहिलेलं आहे. देन व्हेरायटीज. सोयाबीन क्रॉप्स व्हेरायटीज दॅट इज अ ब्रॅग. देन क्लार्क, पंजाब 1, सोयाबीन नंबर 4, सोयाबीन
MACS13, फुले कल्याणी. तर these are the common varieties grown in Maharashtra state. Then next point, pests and diseases. Then soybean crop affected by stem borer disease, aphids and white fly. तर आपण फोटो दाखवलेला आहे स्टेम बोरर म्हणजे खोड किडा. तर हे किडा काय करतो, देन आफ्टर हॅचिंग लार्वा बोर इनटू द स्टेम अँड फीड ऑन इनर मटेरियल ऑफ स्टेम. तर हे खोड किडा काय करतं, अंडीमधून बाहेर निघाल्यानंतर हे खोडाला पोखरतं आणि आतमध्ये खात खात वरच्या दिशेनं जातं आणि तो जो खोड आहे ते खोड पोकळं होतं आणि ते प्लांट ड्राय होतं. देन ॲफिड, दीज आर द ॲफिड्स. तर हे बारीक बारीक कीटकं असतात आणि खालच्या बाजूने कवळ्या भागावर बसून आतमधलं रस शोषण करतात आणि रस शोषण केल्यामुळं पान जे आहे ते कोकळं होतं, म्हणजेच त्याचं साईज जे आहे ते कर्लिंग लाईक स्ट्रक्चर होतं आणि पिकाची वाढ थांबते. देन व्हाईट फ्लाय, these are the white fly. White fly also sucking the cell sap from the tender parts of leaves. तर हे व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी सुद्धा रस शोषण करणारी आहे. पानामधलं रस शोषण केल्यामुळं झाडाची व्यवस्थित वाढ होत नाही. आता या सगळ्या कीटकांचा बंदोबस्त काय करणार आपण, देन स्प्रे विथ फॉस्फॅमिडॉन, क्युनॉल फॉस ॲट द रेट ऑफ 20 EC. तर हे जे क्युनॉल फॉस आहे, फॉस्फॅमिडॉन आहे, या कीटकनाशकाची फवारणी केल्यामुळं या कीटकांचं बंदोबस्त होईल. नेक्स्ट पॉईंट, डिसीजेस. देर आर सेव्हरल डिसीजेस ऑफ सोयाबीन. तर सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या रोगाचं प्रादुर्भाव होतं. देन फर्स्ट बॅक्टेरियल ब्लाईट. तर प्रत्येक रोगाचं आपल्याला सिम्पटम्स बघणं आवश्यक आहे. तर आपण बॅक्टेरियल ब्लाईटचं सिम्पटम बघणार आहोत. तर इट इज अ सिरियस बॅक्टेरियल डिसीज. तर याचं सिम्पटम लिहित असताना हा रोग कोणता आहे, बॅक्टेरियल आहे का फंगस आहे का व्हायरस आहे, तर हा बॅक्टेरियल डिसीज आहे. नेक्स्ट, अफेक्टेड प्लांट रेडिश ब्राऊन कलर स्पॉट विथ सराउंडिंग येलोइश मार्जिन. तर जे अफेक्ट झालेलं आहे, रोगग्रस्त झाड जे आहे त्याच्या पानावर ब्राऊन कलरचे ठिपके दिसतात आणि त्याच्या बाजूला येलोइश रिंग तयार झाली दिसते. तर हे पानावर आणि शेंगवर पॉट्सवर सुद्धा हे आढळून येतं. नेक्स्ट लिहावं लागतं आपल्याला कंट्रोल मेजर. देन बॅक्टेरियल ब्लाईट कंट्रोल बाय द हेल्प ऑफ सीड ट्रीटमेंट, ऑर्गॅनो मर्क्युरी फंजिसाईड, सेरेसन और ॲग्रोसन. तर याचं बंदोबस्त करताना आपण बियाला बीज प्रक्रिया करायला पाहिजे. देन ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हेरायटी, रोगप्रतिकार असणाऱ्या जातीची लागवड करणे. देन नेक्स्ट डिसीज मोझॅक. देन सिम्पटम, इट इज अ सिरियस व्हायरस डिसीज. आता हे मोझॅक जो डिसीज आहे हे विषाणूजन्य आहे. आता विषाणूजन्य रोगाचं बंदोबस्त करता येत नाही, तर प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे. देन अफेक्टेड प्लांट लीव्ज लाईट green in color or pale green in color or whitish spot found on leaves. Then affected leaves irregular shape. Then it is sterile. तर हे मोझॅक डिसीज जे आहे विषाणूजन्य आहे आणि याची लागण झाल्यानंतर पानं याचे पेल कलर होतात आणि पिवळे ठिपके दिसतात, पांढरे ठिपके दिसतात, झाडांची उंची खुंटते आणि झाडाला अजिबात फुलं आणि शेंग लागत नाही. आणि या रोग, इट इज अ इन्सेक्ट बॉर्न डिसीज. या रोगाची लागण कीटकाद्वारे होते. तर हे सिम्पटम्स आपण लिहायला पाहिजे. कंट्रोल मेजर. देन फर्स्ट कंट्रोल, टाईम टू टाईम कंट्रोल द इन्सेक्ट बाय इन्सेक्टिसाईड. वेळोवेळी आपण कीटकांचा बंदोबस्त करायला पाहिजे. देन ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हेरायटी, रोगप्रतिकार असणाऱ्या जातीची लागवड करणे. देन कलेक्ट अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लांट इन टू द फील्ड. जिथं कुठंही रोग दिसत असेल तर असं रोगट झाड शेतामध्ये न ठेवता लगेच शेताच्या बाहेर काढून टाकायला पाहिजे, तर रोगाचं बंदोबस्त होईल. देन नेक्स्ट डिसीजेस, लीफ स्पॉट. सिम्पटम, इट इज अ सिरियस फंगल डिसीज. देन अफेक्टेड प्लांट ब्राऊन कलर स्पॉट फाउंड ऑन लीव्ज. देन अफेक्टेड लीव्ज ड्राईड अँड फॉल डाऊन. तर हा बुरशीजन्य रोग आहे. या रोगाची लागण
पानावर होत असते आणि पानावर डार्क ब्राऊन कलरचे या पद्धतीने स्पॉट दिसतात आणि जास्तच प्रादुर्भाव जर झालेला असेल तर पान हे जळून जातं आणि इट रिड्यूस द यील्ड ऑफ क्रॉप, उत्पादन घटतं. याच कंट्रोल मेजर लिहित असताना फर्स्ट लिहायला पाहिजे ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हेरायटी, रोगप्रतिकार असणाऱ्या जातीची लागवड करणे. देन सीड्स आर ट्रीटेड विथ थायरम और सेरेसन, तर थायरम लावणे किंवा सेरेसन ॲट द रेट ऑफ 3 ग्रॅम पर kg ऑफ सीड, तर बियाला बीज प्रक्रिया करायला पाहिजे. आणि रोगाचे लक्षणे दिसताच स्प्रे विथ झायनेब ॲट द रेट ऑफ 1 kg इन 500 लिटर्स ऑफ वॉटर, तर झायनेब नावाचं बुरशीनाशक फवारणी केल्यामुळे या रोगाचं बंद होत होतं. देन नेक्स्ट डिसीज डाउनी मिल्ड्यू, यालाच आपण भुरी रोग असं म्हणतो. सिम्पटम इट इज अ सिरियस फंगल डिसीज, तर हा बुरशीजन्य रोग आहे. देन अफेक्टेड प्लांट व्हाईटिश पावडरी ग्रो इनसाइड द लीव्ज, पानाच्या खालच्या बाजूला व्हाईटिश कलरची बुरशीची वाढ होते. देन सिरियस अफेक्टेड लीव्ज ड्राईड अँड फॉल डाऊन, जास्त प्रादुर्भाव जर झालं असेल तर पान पूर्ण जळून जाणार आणि उत्पादन घटणार. कंट्रोल मेजर ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हेरायटी, रोग प्रतिकार असणाऱ्या जातीची लागवड करणे. देन स्प्रे विथ सल्फर पावडर और झायनेब, तर रोगाची लक्षणे दिसतात सल्फर पावडरची धुरळणी करणे किंवा झायनेब याची फवारणी करणे. तर इथं आपलं सोयाबीन क्रॉप संपलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघायला पाहिजे. फर्स्ट टू एंडपर्यंत बघितलं तर क्रॉप समजणार आहे. आणि व्हिडिओ बघत असताना नोटबुक आणि पेन घेऊन बसावं. जे जे पॉईंट मी सांगितलेले आहेत ते पॉईंट तुम्ही नोट करा आणि नंतर एक वेळेस जर समजलं नसेल तर पुन्हा आणखीन व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून क्रॉप सायन्सचे विद्यार्थ्यांनी याचा फायदा होईल आणि आपले क्रॉप प्रोडक्शन, ज्याला आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं म्हणतो, या विषयाच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून मलाही मोटिवेशन मिळणार. आणि काही सजेशन असतील तर कॉमेंट करा की जेणेकरून आपलं व्हिडिओ आणखीन याच्यापेक्षा चांगलं कसं होईल हे आम्ही प्रयत्न करूया. तर थँक्स, धन्यवाद. जय जवान जय किसान.